रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास करताना अनेकांना त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या वाढल्याचे पाहायला मिळते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता देखील असते. खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचे तुम्ही ऐकले असेल, पण खड्ड्यांमुळे मृत व्यक्तीला जीवदान मिळाल्याचे तुम्ही ऐकले आहे का? एका वृद्ध व्यक्तीला मृत घोषित करून रुग्णवाहिकेतून नेले जात होते. तेवढ्यात रुग्णवाहिका एका खड्ड्यात आदळली आणि मृत व्यक्तीच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. NDTVने दिलेल्या माहितीनुसार कर्नालजवळच्या मिसिंग येथील 80 वर्षीय दर्शन सिंग ब्रार यांना 4 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर ब्रार यांचे शरीर अंत्यविधीसाठी रुग्णालयातून बाहेर नेण्यात आले. पार्थिव शरीर घरी घेऊन जात असताना रुग्णवाहिनी एका खड्ड्यात आदळली. त्या धक्क्यानंतर ब्रार यांच्या नातवाला काहीतरी जाणवले. दर्शन सिंग ब्रार यांनी हात हलवल्याचे त्यांच्या नातवाच्या लक्षात आले. नातवाने आश्चर्यचकित होऊन ब्रार यांना तपासले तेव्हा ब्रार यांचे हृदयाचे ठोके ऐकू आले. त्यानंतर लगेचच रुग्णवाहिनी दुसऱ्या रुग्णालयाच्या दिशेने वळवण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्रार जिवंत असून श्वास घेत असल्याचे नातेवाईकांना सांगितले. प्रकृती गंभीर असल्याने ब्रार यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. कर्नालमधील NP रावल रुग्णालयात दर्शन सिंग ब्रार यांना दाखल करण्यात आले. रावल रुग्णालयातील डॉक्टर नेत्रपाल यांनी या प्रकरणाची माहिती दिली. रुग्णाचा मृत्यू झाला होता असे आम्ही म्हणू शकत नाही. जेव्हा आमच्याकडे आणण्यात आले तेव्हा ते श्वास घेत होते. ब्रार यांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांना ICUमध्ये ठेवण्यात आले आहे असे डॉक्टरांनी म्हटले आहे.